हाय फ्रेंड. तर चला मी आज दोडक्याची चटणी बनवणार आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा कशी होती बघूया आपण. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. मी यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते. सगळ्यात पहिले मी डाळ भिजत ठेवलेली आहे. चटणीसाठी आपल्याला डाळ लागणार आहे, मुगाची डाळ आहे. तर डाळ कोणती पण घेऊ शकतो आपण. डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायची. तर इथं दोडके घेतलेले आहेत मी आणि दोडक्यांची साल काढून घ्यायची आपल्याला आता. तर पहा अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे आणि चाकूने साल काढून घेतली मी सगळी. रेसिपी आवडली तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कोण बघत असेल तर व्हिडिओ माझा. तर साल काढून झालेली आहे पहा आणि धुवूनसुद्धा घेतलेत मी दोडके. आता खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे सगळे दोडके. पहा सगळा दोडक्यांचा खीस आपला तयार झालेला आहे मस्तपैकी. आता मी एका चाळणीत काढून घेणार आहे आणि आपल्याला सगळा खीस असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि नितळत ठेवायचं आहे, म्हणजे सगळं पाणी नितळू द्यायचं आहे दोडक्यामधलं. पाणी नितळत आहे तोपर्यंत मी इकडं एक कांदा कापून घेतलेला आहे, एक टमॅटो आणि मिरची कापून घेतलेला आहे आणि लसूणसुद्धा सोलून बारीक करून घेतला आहे. तर आता फोडणी घालून घेऊयात आपण. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, कढीपत्ता याची फोडणी घालायची आहे. आता याच्यातच लसूण मिरचीसुद्धा टाकून घेतली मी आणि कांदासुद्धा टाकलेला आहे. तर छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता थोडासा कांदा भाजला की याच्यातच एक टमॅटोसुद्धा चिरलेला होता तो आपण घालायचा आहे. खूप छान लागते अशा पद्धतीने दोडक्याची चटणी करून बघा तुम्ही. अतिशय छान लागते खायला. तर 1-2 मिनटं आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे टमॅटो कांदा छान असा नरम होईल, छान भाजला जाईल. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये गरम मसाला आहे, हळद आहे, धना पावडर आणि काळी मिरी पूड आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे. सगळे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचे, परतवून घ्यायचे चांगलं. तर डाळसुद्धा छान भिजलेली आहे बघा. तर मी धुवून डाळ घातलेली आहे याच्यामध्ये. आता मिक्स करूया आणि अजून एकदा झाकण ठेवून घ्यायचं 1-2-3 मिनटासाठी, जेणेकरून डाळ पण छान वाफवली जाईल, सगळे मसाले छान असे फ्राय होतील. तर 2 मिनटासाठी मी झाकण ठेवून घेतलं होतं. आता मिक्स करून घेऊया सगळे मसाले. आता याच्यात खीस घालून घ्यायचा आहे दोडक्याचा आपल्याला आणि अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. आणि 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकलेला आहे. आता इथं दिसत नाही आहे मिक्स केलेलं, पण मी एकदम मस्त आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचे, जेणेकरून चटणी छान वाफवली जाईल आणि मस्त तयारसुद्धा होईल. तर बघू शकता मी 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं होतं. छान अशी तयार झालेली आहे, छान वाफवली बघा चटणी. तर तुम्हाला दोडक्याची चटणी आवडली का, तुम्हाला रेसिपी आवडली का नक्की सांगा. आणि कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन कोण बघत असेल माझा व्हिडिओ, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर या जेवायला सर्वांनी.